राजकारणातच नाही तर जिवंत माणसाच्या जीवनामध्ये कालचक्र ही फिरत असतात। 2019ला अनेक जण भाजपसह महायुतीत प्रवेश घेत होते, पण विश्वासघाताने नंतर आमचं सरकार गेलं। सरकार जर गेलं नसतं तर औषध द्यायलाही विरोधक शिल्लक राहिले नसते। सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून आमच्याकडे आली असती, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राजकीय स्थितीवर प्रतिक्रिया दिली। त्याचबरोबर त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश आणि संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय। असं आहे की राजकारणातच नाही, जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असते। 19ला ही स्थिती आमची होती, हा आला तो आला तो आला तो आला, आमच्याकडे रांग होती। सरकार गेलं विश्वासघाताने, सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं नसतं, राहिलं असं का सांगा मला। सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आली असते। कालचक्र मात्र बदलतं, त्यामुळे मजा आहे। हां, त्यामुळे ते बदललं, आता तिकडे रांग लागली। काय माहिती 2-4 दिवसांनी एखादी घटना घडली तर इकडे पुढे रांग लागली। कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे। ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 17 जागांमध्ये 130 जागा अशा आहेत की ज्या 130 जागांवर आम्ही पुढे आहोत। म्हणजे 17 जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या, मिळून 130 विधानसभा पुढे 144 असतं। मुख्यमंत्री असतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 14 मिळवणं काही कठीण नाही। आम्हाला 14ला कुठे 144 होता, 122च होतं। पण आम्ही पहिले 7 अपक्ष मिळवले, मग शिवसेनाला बरोबर घेतलं, 5 वर्ष सरकार चालवलं। त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये। साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते। आम्हाला मात्र तो अनुभव नाही, कारण आम्ही जीना यहाँ मरना यहाँ, कुछ मिला तो भी नहीं मिला तो भी नहीं छोडेंगे। पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही, खासदार नाही, याच्याशिवाय जगणं अशक्य असतं, संस्था जगवणं अशक्य असतं। पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही, पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने, विशेषतः अमित भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं, देवेंद्रजींवर खूप प्रेम केलं, पण नाही एकदा एखाद्या वेळेस आमदारकी। आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही। छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो। नेत्याची व्याख्या तीच जो नेतो, लीडरची व्याख्या तीच जो लीड करतो। आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। पण आमच्या मनात कोणती कटुता नाही।